अहो थांबा जरा. किती लवकर व्हिडिओला स्क्रोल करता. एकदा बघा तरी ही कुल्फी कशी बनते. अतिशय सोपी आहे बनवायला, खायला तेवढीच चवदार आहे. एकदा नक्की तुम्ही ही कुल्फी जर घरामध्ये ट्राय केली ना, तर यानंतर तुम्ही कधीच मार्केटमधली कुल्फी आणून खाणार नाही. एवढी बनवायला सोपी आहे. चला तर मग जराही वेळ न घालवता पटकन आपल्या या साध्या सोप्या घरगुती रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे ना मी एक मिक्सरचा पॉट घेतलाय. आता याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकी साखर ॲड करायची आहे. साखर इथे आपल्याला आंबा किती गोड आहे आणि किती आंबट आहे त्यानुसार ॲड करायची आहे. तर 5 ते 6 काजू, 5-6 बदाम, 5-6 पिस्ता ॲड केलेले आहेत. आता हे मिक्सरला लावून एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी खूप जास्त ड्रायफ्रुट्सचा वापर केलेला नाही. खूप कमी क्वांटिटीमध्ये ड्रायफ्रुट्स वापरलेला आहे आणि मिक्सरला लावून बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता ही पावडर ना आपल्याला एखाद्या बाउलमध्ये काढून बाजूला ठेवायची आहे. तर बघा इथे मी साखर, ड्रायफ्रूटची पावडर बाउलमध्ये काढून घेतली आहे. कारण परत आपल्याला हा पॉट वापरायचा आहे. त्यासाठी मी पावडर सेपरेट करून घेतलेली आहे. तर आता मी एक मँगो घेतलाय. हा आंबा ना सीझनचा पहिला आंबा आहे. जो मार्केटमध्ये आले होते, ते मी घेऊन आली आहे आणि सीझनच्या पहिल्याच आंब्यापासून मी कुल्फी बनवून दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी आंब्याला स्वच्छ धुवून घ्यायचं थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. कारण बाहेर खूप ऊन आहे. जर तुम्ही लगेच बनवत असाल तर पाण्यात ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल. मग एकदम चिल्ड राहील आणि कुल्फी छान बनेल. तर बघा इथे मी मँगो छान धुवून घेतलाय. त्यानंतर व्यवस्थित त्याला कट करायचंय आणि ना मी इथे एवढा मोठा मँगो वापरणार नाही. कारण कमी क्वांटिटीमध्ये कुल्फी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी अर्धा मँगो वापरणार आहे आणि बाकीचा जो अर्धा आहे तो मुलांना खायला दिलेला आहे. तर बघा इथे व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. बारीक-बारीक क्यूबमध्ये कट करून घेतलाय. तुम्ही असं कट करून घ्या किंवा सिंपली चाकूने त्याच्यावरची साल काढून घ्या आणि त्यानंतर कट करून घ्या. तर इथे मी सिंपल कट करून घेतलेला आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये पूर्ण गर ॲड केलेलं आहे आंब्याचं. आता हे मिक्सरला लावून एकदम बारीक याची पेस्ट करायची किंवा प्युरी तयार करून घ्यायची आंब्याची. तर बघा मी आंब्याचं पल्प काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला लगेच दुसरं एक बाउल घ्यायचं आहे. तर इथे मी दुसरं एक बाउल घेतलेलं आहे. याच्यामध्ये ना आपल्याला अर्धा कप इतकी फ्रेश क्रीम ॲड करायची आहे. इथे मी फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे. कारण फ्रेश क्रीम इझिली मार्केटमध्ये कुठेही मिळून जाते आणि बघा इथे मी विदाऊट बीटर मशीनची सुद्धा अजिबात गरज नाही आहे इलेक्ट्रिक बीटरची आपल्याला. जर तुमच्याकडे विस्कर असेल ना असा हँड विस्कर त्याच्याने सुद्धा ही कुल्फी एकदम भारी बनून तयार होते. आता ही व्यवस्थित 2-4 मिनिटापर्यंत मी फेटून घेतलेली आहे. करून घेतले. त्यानंतर आपण जी ड्रायफ्रूटची पावडर तयार केली आहे ना, ती ॲड करायची आहे आणि परत आपल्याला 2-4 मिनिटापर्यंत याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर बघा इथे 2-3 मिनिटं झालेले आहेत. व्यवस्थित मी पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे क्रीममध्ये. आपला जो ड्रायफ्रूटचा पावडर आहे तो आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जी मँगोची प्युरी तयार केलेली आहे, ती पूर्ण याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. हवं ना, तर जर तुम्हाला आवडत असेल ना, तुम्ही मँगोला एकदम बारीक-बारीक कट करून सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. पण मी एकदम सिंपल क्रीमी असा टेक्स्चर आला पाहिजे कुल्फीचा, त्या पद्धतीने बनवलेली आहे. तर बघा इथे मी पूर्ण मँगोची प्युरी ॲड करून घेतलेली आहे. आता याच्यामध्येच आपल्याला केसर ॲड करायचं आहे. तर हे ना मी गरम पाण्यामध्ये जवळपास 2 तासापूर्वी केसर भिजत ठेवले होते. 4-5 काड्या केसरचे ॲड करून ना ते 2 तासापूर्वी भिजत ठेवले होते. याच्यामध्येच आपल्याला 1 टीस्पून किंवा 1 पाव चमचा इतका आपल्याला इसेन्स ॲड करायचा. जर व्हॅनिला इसेन्स असेल तर ते ॲड करा किंवा मँगो इसेन्स असेल तर मँगो इसेन्स ॲड करून घ्या. कोणताही नसेल तुमच्याकडे इसेन्स तर तुम्ही 1 ते 2 हिरवी इलायची बारीक पावडर करून किंवा जेव्हा ड्रायफ्रूटची पावडर करतो ना, त्यावेळेला त्याच्यामध्ये बारीक करून घेतली तरी चालेल. त्याच्याने सुद्धा टेस्ट अप्रतिम येते. नक्की एकदा त्या पद्धतीने करून बघा. आता परत आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे 2-3 मिनिटापर्यंत. इथे तुम्ही बघू शकता मी किती छान याला करून घेतलेलं आहे. एकदम स्मूथ, क्रीमी असा इथे बॅटर तयार झालेला आहे. बेस तयार झाला आहे आपल्या कुल्फीचा. इथे मी अजिबात फूड कलरचा वापर केलेला नाहीये. फक्त आणि फक्त केसरपासून आणि मँगोपासूनच एवढा छान कलर आलेला आहे आपल्या कुल्फीला. तर बघा इथे मी छोटे-छोटे जे चहाचे कप असतात ना किंवा मटका म्हणतात आता याला. तर हे मटका माझ्याकडे 2 आहेत. त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर आपल्याला भरून घ्यायचंय. कुल्फीचा जो बेस आहे तो भरून घ्यायचा आहे. फुल भरायचं आहे व्यवस्थित. तर इथे मी दोन्ही भरून माझ्याकडे 2च आहेत म्हणून हे दोन्ही भरून घेतले. बाकीचं मी एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये भरून घेणार आहे आणि सेट होण्यासाठी ठेवणार आहे. तर याच्यावरून आपल्याला बारीक कट करून घेतलेलं पिस्ता गार्निश करून घ्यायचं आहे. त्यावरून थोडेसे केसरचे धागे ठेवायचे आहेत, केसरच्या गाड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर वरून आपल्याला फॉइल पेपरने रॅप करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाहीत. एकदम स्मूथ, क्रीमी आपली कुल्फी बनवून तयार होईल.
आता बघा व्यवस्थित लावून घेतल्यानंतर हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आणि ही कुल्फी ना 4 ते 5 तासामध्ये व्यवस्थित सेट होते. खूप जास्त वेळ ठेवायची अजिबात गरज नाहीये. बघा इथे 4-5 तास झालेले आहेत. मी सकाळीच हा व्हिडिओ शूट केला आणि दुपारला तुम्हाला दाखवतेय. 4-5 तासानंतर सुद्धा एवढी सुंदर कुल्फी सेट झालेली आहे. ही ना मी जवळपास 10 मिनिटं आधी काढून ठेवलेली आहे. 10 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते बघा. तर बघा इथे मी खूप जास्तच वेळ बाहेर ठेवलं होतं. एवढा वेळ ठेवायची अजिबात गरज नाही. तुम्ही 2-3 मिनिटं बाहेर ठेवा. त्यानंतर खायला घ्या. म्हणजे एवढी क्रीमी असते ना ही कुल्फी, खरं सांगते मार्केटमधली कुल्फीसुद्धा एवढी टेस्टी नसते. त्याच्यामध्ये फूड कलर असते. त्याच्यात काय-काय असते ते मला माहिती नाहीये. पण खरंच घरची जी कुल्फीची टेस्ट असते ती मार्केटमध्ये मिळत नाही. तर सगळ्यात आधी तर आपण त्याच्यावरचा फॉइल पेपर रिमूव्ह करून घेतलेला आहे आणि बघा आता मी तुम्हाला इथे एक बाईट घेऊन दाखवते आणि तुम्ही बघू शकता किती क्रीमी, किती सॉफ्ट, किती मलाईदार आपली इथे कुल्फी बनून तयार झालेली आहे. तर बघा आपली मँगो मटका कुल्फी बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडला की नाही? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच भरपूर साऱ्या रेसिपीसाठी. थँक